पुण्यात एका बापानं मुलासाठी उभारला हा महाल, केळकर संग्रहालय. पुण्यात एक असं संग्रहालय आहे जे फक्त इतिहास जपण्यासाठी नाही, तर एका बापाच्या अतोनात दुःखातून उभं राहिलंय. आणि एका बापानं आपल्या मुलाला गमावल्यानंतर जे काही उभं केलं ते आज पूर्ण देश बघतोय. कारण हा फक्त एखादा महाल नाही, तर ही आहे एका बापाच्या प्रेमाची आणि वेदनेची जिवंत कहाणी. आणि म्हणूनच आज आपण भेट देणार आहोत राजा दिनकर केळकर संग्रहालयाला. पुणेकरांनो, आपण सगळेच वीकेंडला कुठे फिरायला जायचं याच्या शोधात असतो, पण पुण्याच्या अगदी मध्यभागी स्वारगेट किंवा छत्रपती शिवाजीनगरपासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण अजूनही अनेकांसाठी हिडन जेम ठरलेलं आहे. नाव अनेकांनी ऐकलंय, पण आज जाऊन खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स घेतलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणामागची ही खरी कहाणी आजही फार कमी लोकांना माहिती आहे. ही गोष्ट आहे दिनकर केळकर यांची. व्यवसायाने चष्म्यांचा व्यवसाय करणारे, पण मनाने कवी आणि इतिहासप्रेमी, जे अज्ञातवासी या टोपण नावाने कविता लिहायचे. आणि त्यांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत चालू असताना नियतीने एक असा आघात दिला की ज्यातून सावरणं कोणत्याही बापासाठी सोपं नसतं. त्यांचा एकुलता एक मुलगा राजा, ज्याच्यावर केळकरांचं जीवापाड प्रेम होतं आणि ज्याच्या भोवती त्यांचं संपूर्ण आयुष्य फिरत होतं, तोच मुलगा अचानक एका छोट्याशा आजारपणात लहान वयातच त्यांना कायमचा सोडून गेला. आणि एका क्षणात ज्या घरात हसू आणि आनंद होता, तिथे शांतता आणि रिकामेपण पसरलं. आणि इथूनच या कहाणीचं खरं वळण सुरू होतं. त्या घटनेनंतर केळकर पूर्णपणे खचून गेले. त्यांच्या कविता थांबल्या, जगण्यातला अर्थच हरवला आणि त्यांच्या समोर उरला होता फक्त आठवणींचा एक डोंगर. पण खरी गोष्ट अजून पुढे आहे. एका टप्प्यावर त्यांनी स्वतःलाच एक प्रश्न विचारला, हे दुःख असंच मनात ठेवून जगायचं का, की त्यातून काहीतरी असं उभं करायचं जे कायमचं टिकेल? आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाचं नाव आणि त्याच्या आठवणी इतिहासात कायमच्या जिवंत ठेवायच्या. त्यांनी आपल्या दुःखालाच आपली ताकद बनवत एका भव्य स्वप्नाची सुरुवात केली. आणि ते भारतभर फिरू लागले. विविध ठिकाणी जाऊन ऐतिहासिक आणि कलात्मक वस्तू शोधू लागले. कारण आता हा फक्त छंद राहिला नव्हता, तर हे झालं होतं एक मिशन, भारताचा वारसा जपण्याचं. साधारण 1920च्या सुमारास सुरू झालेला हा प्रवास पुढची जवळपास 60 वर्ष अखंड सुरू राहिला. आणि त्या काळात ना इंटरनेट होतं, ना सोयीस्कर ट्रॅव्हलची साधनं. तरीही हा माणूस भारताच्या कानाकोपऱ्यात फिरत राहिला. कधी एखाद्या छोट्या गावात, कधी आदिवासी पाड्यावर, तर कधी जुन्या वाड्यांच्या शोधात. लोकांना कदाचित त्यावेळी हे समजत नव्हतं की ते काय करत आहेत, पण केळकर फक्त वस्तू गोळा करत नव्हते, तर ते इतिहास, संस्कृती आणि कारागिरी जपत होते. आणि म्हणूनच त्यांनी स्वयंपाकघरातील साध्या भांड्यांपासून ते नक्षीदार दरवाजे, जुन्या तिजोऱ्या, तलवारी, ढाली आणि बंदुकांपर्यंत 20,000हून अधिक वस्तूंचा प्रचंड संग्रह उभा केला. आणि या सगळ्या प्रवासात त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागला, पण त्यांच्या पत्नी कमलाबाई नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. आणि या सगळ्यातला सर्वात खास भाग म्हणजे मस्तानी महाल. ही गोष्ट आहे बाजीराव पहिला आणि मस्तानी यांच्या प्रेमकहाणीशी जोडलेली. आणि पेशव्यांच्या काळातील मस्तानी महालच्या शैलीवर आधारित हा भाग संग्रहालयात उभारण्यात आलाय. आज तुम्ही या महालात प्रवेश करता तेव्हा लाकडी नक्षीकाम, जुने दिवे, कोरीव खांब आणि त्या जागेचा एकूणच रॉयल फील तुम्हाला अक्षरशः काही क्षणांसाठी 300 वर्ष मागे घेऊन जातो. आणि इथे आल्यावर तुम्हाला कळतं, हे संग्रहालय म्हणजे फक्त वस्तूंचा संग्रह नाही, तर हा एक असा एक्सपिरियन्स आहे जो तुम्हाला वेळेच्या मागे घेऊन जातो. कारण तुम्ही एका दालनातून दुसऱ्या दालनात जाता आणि प्रत्येक वेळी एक वेगळा काळ तुमच्या समोर उभा राहतो. आणि इथे तुम्हाला शेकडो प्रकारचे दिवे, वेगवेगळ्या खिडक्या
आणि दरवाजे, राशीचक्राचे कोरीव नमुने, अत्तराच्या बाटल्या, आरसे, चांदीचे दागिने, हत्तीच्या दातांपासून बनवलेले कंगवे आणि फण्या, हळद कुंकू ठेवायच्या कोयऱ्या, तसेच तंबोरा आणि पायपेटीसारखी जुनी संगीत वाद्य, असा एक अप्रतिम खजिना पाहायला मिळतो. कधी दिव्यांच्या प्रकाशातला जुना काळ, कधी चुलींचे वेगवेगळे प्रकार आणि घरगुती जीवनाची झलक, तर कधी आदिवासी कलेतून दिसणारी संस्कृती. आणि हळूहळू तुम्हाला जाणवतं की तुम्ही फक्त या गोष्टी पाहत नाही आहात, तर त्या अनुभवत आहात. हा फक्त राजा महाराजांचा इतिहास नाही, तर हा सामान्य माणसाचाही इतिहास आहे. आणि म्हणूनच हे ठिकाण प्रत्येक पुणेकरानं किमान एकदा तरी अनुभवायलाच हवं. पण ही कहाणी इथे संपत नाही, कारण 1975 साली केळकरांनी हा संपूर्ण संग्रह महाराष्ट्र शासनाला दान केला. आणि एका बापानं आपल्या मुलासाठी उभारलेला हा ठेवा संपूर्ण देशाची संपत्ती बनला. आज राजा दिनकर केळकर संग्रहालय हे फक्त एक ठिकाण नाही, तर तो आहे एका बापाच्या प्रेमाचा जिवंत इतिहास. आणि काही लोक इतिहास वाचतात, पण केळकरांनी तो जपून ठेवला. केळकर संग्रहालयाबद्दल तुम्ही ऐकलं असेल, पण ही एका बापाच्या प्रेमाची कहाणी समजून जेव्हा तुम्ही ते अनुभवता, तेव्हा त्या प्रत्येक वस्तूचं महत्त्वच बदलून जातं. पुण्यात फिरायला अनेक ठिकाणं आहेत, पण असं काहीतरी अनुभवायला फार कमी मिळतं. आणि अशीच पुण्यातली खास आणि अर्थपूर्ण ठिकाणं एक्सप्लोर करायची असतील तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका.